ऑलराईट मंडळी, नमस्कार. पुन्हा एकदा वेलकम बॅक टू P3 पीपल प्रतिकन पॉडकास्ट. आणि आपल्यामध्ये आहेत पुन्हा एकदा ॲडव्होकेट शार्दुलजी. सो शार्दुलजी, पुन्हा एकदा वेलकम बॅक टू द एपिसोड. थँक्यू. सो पहिल्या एपिसोडमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या होत्या इन रिगार्ड्स विथ द सोशल ॲस्पेक्ट, रिगार्ड्स विथ द कॉलेज. जसं आपण सांगितलं आहे की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स खूप मोठा आहे, विच इज इन नरे. सो अपार्ट फ्रॉम द कॉलेज, अपार्ट फ्रॉम द एज्युकेशन, तुम्ही जे सुरू केलेलं आहे, आपले भरपूर सारे वेगवेगळे बिझनेसेस पण आहेत. आणि आपले यंग एंटरप्रेन्योर्स जे आहेत त्यांना म्हणजे डेफिनेटली खूप इन्स्पिरेशन मिळेल जेव्हा ते ऐकतील की तुम्ही हा पूर्ण जो यू आर इन टू हॉटेलिंग ऑल्सो, यू आर हॉटेलियर, यू आर इन टू एज्युकेशन आणि अजून बिझनेसेस आहेत. सो हे कसे तुम्ही एक 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 सुरू केले? नाही, विविध बिझनेस चालू झाले, त्याला विविध कारणं होती. ओके. आता पहिला जर मुद्दा आपण हॉटेलचं चर्चा करतो, तर हॉटेल जर घेतलं तर ते का हॉटेल चालू झालं की ज्या वेळेसला वडील पुण्यात आले त्यावेळेसला स्वारगेटच्या बसस्टँडवरती राहिले. आणि मग स्वारगेटच्या तिथं कसा आमचा रिअल इस्टेटचा पण बिझनेस आहे. अच्छा. हां, तर असं 18-19 वेगवेगळे बिझनेसेस आपले त्याच्यामध्ये आहेत. मग आपल्याला तिथे एक इमारत बांधायची म्हणून आपण ते स्वारगेटला एक जागा घेतलेली होती. आणि मग नंतर असं डोक्यात आलं की हॉटेल का नाही. ओके. जिथं आपल्याला राहायला खायला मिळालं नाही तिथं हॉटेल असायला पाहिजे. मग आपण हॉटेल तिकडं उभं केलं. हॉटेल उभं केल्यानंतर मग नंतर अशी संकल्पना डोक्यात आली की हॉटेल बिझनेस का नाही. म्हणून मग खरं तिथून हॉटेल बिझनेसची मग सुरुवात झाली. मग आज स्वारगेट असेल, कोरेगाव पार्क असेल, बानेर असेल, त्याच्यानंतर सिंहगड रोड असेल, त्याच्यानंतर नवले ब्रिज असेल, त्याच्यानंतर बँगलोर असेल, मुंबई असेल, असे जवळपास 10 ठिकाणी आम्ही मग हॉटेलची चेन ही आम्ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चालू केली. म्हणजे इकडे खायची सुविधा असेल, राहायची सुविधा असेल, या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी त्या उभ्या केल्या. व्हेरी गुड. त्याच्यानंतरनं मग बांधकाम व्यवसायात कसं आलो, तर ज्या वेळेसला आमच्या वडिलांनी घर बांधायला घेतलं पुण्यामध्ये, त्यावेळेसला असं झालं की आमच्या वडिलांनी ज्यांना कोणाला ते बांधायला दिलेलं होतं त्यांना असं सांगितलं की ह्याच्याऐवजी तुम्ही ही काच लावा, कारण ही काच सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि जरा याचं नाव आम्ही ऐकून येत. अच्छा. तर तुम्ही हे लावा. तर त्यावेळेसला त्यांनी सांगितलं तुम्हाला काय माहिती ते काचेचा भाव काय आहे, मग कशा पद्धतीनं ती काच असते, मी सांगतोय ते सगळं बरोबर आहे, तुम्हाला एवढं चांगलं उभं करून दिलेलं आहे, असं तसं त्यांनी बरंच काय 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 ते उरकलं. मग त्यावेळेसला वडील म्हणले की अरे याला तर ह्याचं शिक्षण झालेलं नाही, शिक्षण नसताना हा बांधकाम व्यवसाय, आणि मी शिक्षक असून, मी प्राध्यापक असून मला माझं घर बांधता येत नाही, मला त्याच्यातलं नॉलेज नाही, असं कसं काय होऊ शकतं. मग बांधकाम व्यवसाय. मग बांधकाम व्यवसायात आजपर्यंत 4,000 फ्लॅट बांधून विकलेत. आणि आत्तासुद्धा जवळपास 7 ते 8 ठिकाणी आमचं ते बांधकाम व्यवसाय त्याच्यामध्ये तो त्या ठिकाणी चालू आहे. आणि मग मधल्या काळामध्ये काय झालं की आम्ही सगळेजणच ह्या एज्युकेशनमध्ये बिझी असल्यामुळे आम्हाला ते स्वतःहून काय करणं शक्य नव्हते. मग आम्ही ते जॉईंट व्हेंचरमध्ये, ज्याला JV म्हटलं जातं, आम्ही JVमध्ये ते दिलं. परंतु आता पुनश्च एकदा येणाऱ्या वर्षभरामध्ये ते आम्ही आमच्याच पातळीवरती चालू करण्याचा निर्धार, आता आम्ही त्याच्यामध्ये ती चर्चा चालू आहे आणि त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न हा आमचा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर जागांच्या व्यवसायामध्ये तर आम्ही होतोच, कारण बांधकाम व्यवसाय आला की जागेचा व्यवसाय हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो बाय डिफॉल्ट आलाच. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये आम्ही येतोय. हॉस्पिटलसुद्धा आपण मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल करतोय, जिकडे एअर ॲम्ब्युलन्स सहित सगळी सुविधा असेल, मुंबईला जायची गरज पडणार नाही, एवढ्या चांगल्या सुविधा आपण देतोय. आणि एका मोठ्या ब्रँडसोबत टायअपचं आपली चर्चा त्याच्यामध्ये ती चालू आहे, जेणेकरून उद्या त्यांच्यासोबत आपण पुण्यामध्ये पाहिजे अशा फॅसिलिटीज आपण या लोकांना देऊ शकतो. आणि जे कमेंट करतात यांच्यासाठी म्हणून की तिकडे गरीब लोकांसाठी सुद्धा वेगळी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. आणि तिकडे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे हॉस्पिटलचे 2 पार्ट होणार आहेत. एक पार्ट आहे तो फक्त सुपर स्पेशालिटी, जिकडे ज्या लोकांना पैसे देऊन चांगल्या पद्धतीच्या सुविधा लागतात त्यांच्यासाठी ते, आणि एका बाजूला आमच्या सगळ्या लोकांसाठी जिकडं कमीत कमी रुपयामध्ये चांगल्या दर्जाची सुविधा देण्याचा प्रयत्न हा आमचा त्याच्यामध्ये 100% त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो असणार आहे. मग असंच एक 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 बिझनेस, एक 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 त्याच्यातल्या संकल्पना. त्याच्यानंतर मी स्वतः वकील असल्यामुळे लॉसाठीचं कामकाज आमचं त्याच्यामध्ये चालू आहे. त्याच्यानंतर मला थोडा फिल्म लाईनमध्ये इंटरेस्ट असल्यामुळं आम्ही फिल्म लाईनला देखील त्याच्यामध्ये आम्ही जाधवर प्रोडक्शन्स, जाधवर फिल्म्स म्हणून आहे, त्याच्यामध्ये आम्ही कामकाज करतो. असं विविध आहे. सर, आता जर सांगितलं तुम्ही फिल्म्समध्ये पण आहात, कोणते मूवीज आले होते किंवा नाही, आम्ही मूवीजला अजूनपर्यंत आम्ही पोचलेलो नाही. आम्ही सध्या गाण्यांचे जे अल्बम्स आहेत
त्यांना आम्ही सध्याच्या स्थितीला प्रोडक्शनमध्ये आम्ही त्याच्यात आहोत. आतापर्यंत एक 4-5 गाणी त्याच्या रिलेटेड जी आहेत ते अल्बम्स, मराठी अल्बम्स त्याच्यामध्ये ते आउट झालेले आहेत. ओके. परंतु त्याचा जास्त प्रचार प्रसार आम्ही स्वतः करत नाहीत, कारण त्याच्यातलं नॉलेज आपल्याला नाही. बरोबर. परंतु फक्त कुठंतरी थोडी आवड असल्यामुळं आपण ते यंत्रणा त्याच्यामध्ये ती उभी करून दिली. आणि हॉटेल्स जेव्हा आपण बोलतो तेव्हा कोणते हॉटेल्स आहेत, नाव वगैरे कुठे आहेत त्याचे? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. प्रत्येक ठिकाणची नावं वेगळीत. आणि आता बानेरचं जे आहे ते ऑर्चिड हॉटेलच्या समोर आहे. इकडे कोरेगाव पार्कला केलं तर ओ हॉटेलच्या समोर आहे. सिंहगड रोडला आपण जर केलं तर तिकडे खाऊ गल्ली आहे, गोयल गंगा, तिकडे हॉटेल आहे. नवले ब्रिजच्या बरोबर त्याच्या फ्रंटियरलाच आपलं तिथे एक हॉटेल. असं प्रत्येक ठिकाणी हे केलं. नवी मुंबईमध्ये मॅरियट हॉटेलला चिटकूनच हॉटेल आहे. प्रत्येक ठिकाणी त्याची नावं, त्या ठिकाणचे काय परिस्थिती काय आहे ते बघून आपण त्याच्यामध्ये ठरवलं. कारण म्हणजे तुमचे भरपूर सारे बिझनेसेस आहेत. सो आपले जे यंग ॲस्पायरिंग एंटरप्रेनर्स असतात त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? याच्यामध्ये एकच मुद्दा आहे की आपण वय वगैरे बघत बसायचं नाही. आपल्याला सल्ले देणारे 100 लोक येतात, आपले पंख छाटणारे 200 लोक येतात. बरोबर. 300 लोक फालतूचे सल्ले देणारे येतात आपल्याकडे. आपण त्याचा विचार केला नाही पाहिजे, वयाचा विचार नाही केला पाहिजे. आपण ज्या वयात आत्ता आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचं वय, छत्रपती संभाजी महाराजांचं वय, महाराज ज्या वेळेसला वारले त्यावेळेसला संभाजी महाराजांचं वय असं म्हणतात की 7 वर्ष औरंगजेबाला त्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी रोखून धरला किंवा त्याच्याशी झुंज दिली. महाराजांचं निधन झालंय वयाच्या 31व्या वर्षी. तिथून जर मागं तुम्ही 7 वर्ष आलात तर त्यांचं वय किती आलं ते कॅल्क्युलेट करा. त्याच्या आधी महाराजांचं निधन कधी झालं ते कॅल्क्युलेट करा. त्या वयामध्ये इथं महाराष्ट्रापासून ते तंजावरपर्यंतचं राज्य त्यांनी त्याच्यामध्ये सांभाळलंय. त्यावेळेचं त्यांचं वय काय, भगतसिंगांचं काय, राजगुरूंचं काय, सुखदेवांचं काय, त्यांचं वय तुम्ही बघा. शिवाजी महाराजांनी पहिलं तोरण बांधलं त्यावेळेसचं त्यांचं वय बघा. हे सगळी लोकांनी कमी वयामध्ये पराक्रम केलेली लोक इथे. आपण सुद्धा त्याच्यामध्ये करू शकतो. त्यामुळे ही जी लोक सांगतात की बाबा तुझं वय नाही, तुला कळत नाही, अमकं नाही तमकं नाही, रिस्क आपण घेतली पाहिजे पण चिवट आपण राहिलं पाहिजे. आमच्याकडे काय प्रॉब्लेम होतो, मी आजच एका हॉटेलच्या उद्घाटनाला जाणार आहे. यंग मुलगा आहे, त्यांनी त्याचं हॉटेल चालू केलं, दुसरी शाखा तो त्याची हॉटेलची त्याच्यामध्ये उघडतोय. पण आमच्याकडे प्रॉब्लेम काय माहिती का, हॉटेल उघडलं की आम्हाला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून मग इन्कम, मग त्या इन्कमवरती मग लगेच गाडी, घोडा, घर दार, घरात सोन्याचे पट्टे, बरोबर आहे मग मोबाईल, 4-4 मोबाईल, मर्सिडीज, ऑडी. मग मी म्हणजे एकदम हायवेतच मी त्याच्यामध्ये चालणार. वेळ जाऊ दिला पाहिजे, थोडे पेशन्स ठेवले पाहिजेत, धंदा चिकाटीने केला पाहिजे. जे धंद्यात आहेत त्याच्यातले लूपहोल्स काय आहेत ते बघितलं पाहिजे. जर उदाहरणार्थ हॉटेलचा व्यवसाय, वेटरचं काय वाटतं, वेटरला काय करायला पाहिजे, वेटरनी काय काम केलं पाहिजे, त्याच्या अडचणी काय आहेत. मग ते वेटरपासून ते भाजीपाल्यावाल्यापासून ते पार भांड्या कुंड्या चमच्यांपासून ते मग मॅनेजर लेवलपर्यंत काय, मग हॉटेलच्या ब्रँडिंगपर्यंत काय, प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास त्याच्यामध्ये केला पाहिजे. अभ्यास केल्यानंतर कोणतीही गोष्ट माउथ पब्लिसिटीनं मोठी त्याच्यामध्ये ती होत असते. जाहिरात फक्त लोकांना कळण्यासाठी खूप आहे. आता आपण पॉडकास्ट करतोय तर पॉडकास्टमध्ये लोकांपर्यंत पोहोचेल जाधवर इन्स्टिट्यूट काय. जोपर्यंत त्या जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये येत नाहीत, तिकडे वर्षभर तुम्ही शिक्षण घेत नाही तोपर्यंत ते कळणार नाही काय इन्स्टिट्यूट आहे ती. तसंच आहे की आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या सगळ्या यंग लोकांनी सुद्धा थोडं चिवट होणं गरजेचं आहे, टाइम पिरियड जाऊ देणं गरजेचं आहे. एकदा जे शॉर्ट माइंड जे आपलं झालेलं आहे, पेशन्स नाही आहेत आपल्याकडे. पहिल्या दिवसातच आपल्याला श्रीमंत व्हावं वाटतं. लोक मग ड्रीम 11 सारखं खेळतायत, लोक IPL मध्ये सट्टे लावतायत, लोक मग त्याच्यानंतर ते काय ते ॲप्स असतात, बेटिंग ॲप्स. मग एक दिवसात डबल पैसे, ट्रिपल पैसे. आमच्याकडे कॉलेजमध्ये एका कर्मचाऱ्यांनी असलीच कोणती तरी वेबसाईट होती, त्याच्यावरती त्यांनी काहीतरी 1000 रुपये लावले. त्या 1000 रुपयाला त्यांना 1000 रुपयापेक्षा जास्त पैसे यायचे. ह्याला पैसे यायला लागले म्हणून सगळ्याच नॉन टीचिंगने आमच्या सगळ्यांनीच पैसे लावले. 2 महिने सगळ्यांकडे पैसेच पैसे. त्यातली काही लोक मग लगेच जरा थोडी स्थिरावली. मग आता नोकरी सोडतो, गावाकडे जातो, धंदा उभा करतो, ह्याव करतो त्याव करतो, बरंच काय 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 त्यांनी त्याच्यावर स्वप्न रंगवली. आणि ती एक दिवशी कंपनीच गायब. सगळ्यांच्या पगारी बुडाल्या सगळं. कारण काय, 1000 रुपये लावल्यावर पैसे येत होते, नंतर 2000 लावले, 3 लावले, 4 लावले, 5 लावले, नंतर लोकांनी पूर्णच्या पूर्ण पगारी लावल्या आणि मग ती कंपनीच डायरेक्ट गायब झाली. चिटफंड टाईप कंपन्या. अरे आता ऑनलाईन येते, जाऊन तुम्ही करणार काय, तक्रारी बिक्रारींनी काही होत नसते असल्या गोष्टींच्या. म्हणजे असं मी मानतो, कारण एकदा गेलं की ते कधी येणार काय येणार. एवढी मोठी आपली ज्युडिशरी, मग त्याला अपील करत जरी त्या माणसाला धरलं तरी सुप्रीम कोर्टापर्यंत तो जाणार. त्याच्यामुळे शॉर्टकट्स नाही आहेत.
हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मला दुर्दैव एका गोष्टीचं वाटतं की ज्या वेळेसला आपले इन्फोसिसचे नारायण मूर्ती साहेब यांनी ज्या वेळेसला सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की बाबा नो तुम्ही आठवड्यातून इतके इतके तास काम करा, एवढे एवढे तास काम करा, त्या नारायण मूर्तींसारख्या व्यक्तीवरती टीका झाली की तुम्हाला काय कळतं का, तुम्ही किती तास काम करायला आम्हाला सांगताय, काय काय ते लेबर लॉ आहेत का नाही, माणसाचं काही मेंटल हेल्थ आहे का नाही. अहो आपण कुणाला सांगतोय, नारायण मूर्तींना. ज्या नारायण मूर्तींनं खिशामध्ये काही नसताना आज लाखो कोटीचं साम्राज्य त्या ठिकाणी उभा केलं. अरे तू कोण आहेस, तुझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे मोबाईल सुद्धा 5,000 रुपयाचा मोबाईल आहे, तू नारायण मूर्तींवरती टीका करतोय. हे आज समजायला पाहिजे लोकांना. त्यांचा सांगायचा अर्थ काय होता की तुम्ही मेहनत केली पाहिजे. आज सुरुवातीला तुम्ही वेळेकडे बघू नका. आज तुम्ही जर जास्त मेहनत केली, शिकलात, चांगल्या पद्धतीनं पुढे गेलात तर सगळं भविष्यात तुम्हाला मिळणारच आहे ना. पुन्हा आयुष्यभर तू घरात झोपून जरी काढले एकदा पैसे कमावल्यावर तरी फरक पडत नाही. परंतु आज तुम्ही नारायण मूर्तींसारख्या लोकांवरती टीका करताय ज्यांनी एवढे मोठे साम्राज्य उभा केले काही नसताना. तुम्ही वाचा त्या सुधा मूर्तींचं पुस्तक आहे ते वाचा, काय काय होतं त्यांच्याकडं. साधी लोक ही नोकरी करत होती, नोकरी करत करत कुठं ही लोक सगळी मान्यवर त्याच्यामध्ये गेले आणि आपली लोक त्यांच्यावरती टीका करतात. त्याच्यामुळं आपण मेहनत करणं आणि थोडा वेळ जाऊ द्या. असं नाही व्हायला पाहिजे की धंदा चालू केला की लगेच पैसे येतील, वर्षभराने येतील, 2 वर्षांनी येतील, 3 वर्षांनी येतील, पण त्याचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. किमान नो प्रॉफिट नो लॉस वरती तरी बिझनेस चालवणं पण आपण त्याच्यातला गरजेचं. नाही तर लोक काय करतात, आईबापाचं सोनं विक, जमिनी विक, धंदा चालू कर. धंदा चालू झालं की नाही त्यांना त्यांच्या मनाने वाटलं की डायरेक्ट टाक बंद करून, असं त्याच्यामध्ये होतं. बरोबर. काही स्टेप्स आहेत जे फॉलो केले पाहिजे. नक्की नक्की. आधी अभ्यास काय करतोय, त्याचा रिटर्न ऑफ म्हणजे ROI काय असणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यात एक्सपेन्सेस किती असतील, त्याच्यातून इन्कम काय असणार आहे. जर 4-5 महिने आपला जर एक इन्कम जर नाही त्याच्यातून निघला तर एक्सपेन्सेस आपण कसे काढणार आहेत. बरोबर आहे. रिझर्व्ह, जसं गाडीला रिझर्व्ह असतं, पेट्रोल संपलं तर पुढे किमान 2-3 किलोमीटर गाडी पंपापर्यंत तरी नेते, तसं तुमच्याकडे काही व्यवस्था आहे का नाही, अभ्यास करून उतरलं पाहिजे. सर आता आपण कॉलेज संदर्भात बोलत होतो, सो तुमच्या कॉलेजचा कल्चर कसं आहे फॉर द स्टुडंट? आमचा कल्चर आहे इंडियन कल्चर, अमेरिकन टेक्नॉलॉजी. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीचं वातावरण दिलेलं आहे ते म्हणजे काय की ज्या पाहिजे त्या सुविधा आम्ही या विद्यार्थ्यांना सगळ्यांना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मग त्याच्यात डिजिटल बोर्ड्स असतील, या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम असतील, या विद्यार्थ्यांना चांगले चांगले गेस्ट लेक्चर असतील, प्रत्येक क्षेत्रातले म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक, प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम या विद्यार्थ्यांसाठी असेल. या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना त्याच्यामध्ये देतो. आणि इंडियन कल्चर ज्या वेळेसला आपण म्हणतो त्यावेळेसला व्हॅल्यू एज्युकेशन, जे आपल्या पुस्तकांमध्ये नाही, आपल्या सिलेबसमध्ये नाही, हे यांना शिकवण्याचा प्रयत्न असतो. थोर महात्म्यांचं काय महत्त्व आहे हे त्यांना शिकवण्याचा प्रयत्न असतो. व्हॅल्यू शिकवत असताना कुणाकडनं प्रेरणा घेतली पाहिजे हे आम्ही त्यांना सांगतो. कारण प्रेरणा घ्या हे पॉडकास्टमधून सांगणं सोपं आहे, पण कुणाची घ्या, कशी घ्या, कशातून घ्या, कुठं जाऊन घेतली पाहिजे हे आमच्याकडं कुठंच सांगितलं जात नाही. त्याच्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या चांगल्या पद्धतीनं सांगण्याचं काम आणि त्या पद्धतीच्या कार्यक्रमाची सिरीज, जे उडान पुस्तक मी तुम्हाला दिलं, याच्यामध्ये 6 जूनला कार्यक्रम चालू होतात ते 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीपर्यंत ते सगळे कार्यक्रम चालू असतात जे 6 जूनला चालू होतात. अशा वर्षात 11 महिने कार्यक्रम आपली संस्था ही अभ्यासाच्या व्यतिरिक्त या विद्यार्थ्यांच्या पूर्ण सराउंडिंग जडणघडणीसाठी आपण त्याच्यामध्ये घेत असतो. वाव, खूप छान सर. स्टुडंट्स आहेत की ज्यांना जाणून घ्यायचं की आपल्या कॉलेजतर्फे काही स्कॉलरशिप्स आहेत का, किंवा गव्हर्नमेंट थ्रू काही स्कॉलरशिप्स आहेत? नाही, आपल्याकडे हे सगळेचे सगळे कोर्सेस आहेत ते टोटली पुणे विद्यापीठाचे ॲफिलिएटेड आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या योजना आपल्याकडे लागू आहेत. ह्या योजनांकडे मी नंतर येतो. सगळ्यात आधी आर्मी असेल, पोलीस असेल, पत्रकार असेल, फायर ब्रिगेड असेल, ॲम्ब्युलन्स चालक असेल, यांच्या सगळ्यांच्या मुलांना आमच्याकडं 50% फीमध्ये कन्सेशन आम्ही या सगळ्या लोकांना दिलेलं आहे. त्यांनी जे काम करतायत एक कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे की जी लोक स्वतःचा जीव घालवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी तयार असतात. अशा लोकांसाठी सुद्धा काहीतरी आपण संस्था म्हणून देणं लागतो, समाज म्हणून देणं लागतो. तर आमच्याकडे ही योजना आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. SC ST कॅटेगरीला 12वीपासून पुढं सगळं एज्युकेशन सरकारच्या मार्फत मोफत आहे. सरकारच्या मार्फत सगळ्या मुलींना त्या ठिकाणी शिक्षण मोफत आहे प्रोफेशनल कोर्सेसला. आमच्याकडं जिकडं सरकारची स्कॉलरशिप भेटत नाही त्याच्यामध्ये देखील, आणि जिथं सरकारची स्कॉलरशिप भेटते तिथं देखील मुलांपेक्षा मुलींना आम्ही जवळपास 2-2, 3-3 हजार रुपये फी आम्ही कमी ठेवलेली आहे. जी शासनानं सांगितलेली आहे तीच फी आम्ही त्याच्यामध्ये घेतो. 1ही रुपया आम्ही जास्त घेत नाही.
ज्या वेळेसला शासन फी वाढवेल त्याच वेळेसला आम्ही ती वाढवून घेतो. अनेक कोर्सेसला 3-3, 4-4 वर्ष आम्ही फीस देखील वाढवलेल्या नाहीत. शाळांना आम्ही 4-4 वर्ष आम्ही फीस त्या ठिकाणी वाढवलेल्या नाहीत. त्याच्यामुळं आम्ही जी शिक्षण संस्था चालवतो ही पैशासाठी आम्ही चालवत नाही. बरोबर. पैसे कमवण्यासाठी दुसरे धंदे आहेत ते आम्ही करतोय, तिकडं ते कमावं पण लागणार आहे तरच हे सगळं उभं राहू शकतं. अन्यथा ते उभं कसं राहणार आहे, हे शक्य नाही उभं उभं राहणं. त्याच्यामुळं आम्ही हे पैशासाठी करत नाही. आम्ही हे करतोय ते म्हणजे की प्रत्येक मुलगा हा शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण महर्षी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्यासारखा घडला पाहिजे. त्यांनी जे परिस्थिती बघितली त्या परिस्थिती आमच्या सगळ्या मुलांना बघता कामा नये. त्यांना ज्या पद्धतीनं शिक्षण घेताना अडचणी आल्या ते ह्या मुलांना अडचणी त्याच्यामध्ये होऊ नये. त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेता आलं पाहिजे, दर्जेदार घेता आलं पाहिजे. मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या मराठी मीडियममध्ये ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे ते लोकांच्या CBSE शाळेमध्ये असतं. या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, या पद्धतीचं इंटरनेटची सुविधा, या पद्धतीची डिजिटल बोर्डची सुविधा, ई-लर्निंग तर फार जुनं झालं. हे सगळंच्या सगळं आम्ही या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण उद्या आपल्या मराठी मीडियममधलं पोरगं जर जाऊन तिकडं कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा जर त्याला नोकरी करायची म्हटलं तर त्याला असं वाटणार नाही की हे मी काय बघतोय. कारण त्याला त्या सगळ्या गोष्टी शाळेच्याच वयापासून देण्याचं काम हे आम्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती केलं. त्याच्यामुळं आम्ही कोणाच्या 1 रुपयाला लाजीम नाही. आम्ही ते काम करतोय ते म्हणजे की हे शिक्षणाची गंगा जी वडिलांनी चालू केलेली होती ती अविरत चालू राहिली पाहिजे. याच्यासाठीची पहिली धडपड आहे. आणि जी दुसरी धडपड आहे ते म्हणजे वडिलांचं नाव हे शिक्षण क्षेत्रामध्ये अजरामर झालं पाहिजे, याच्यासाठीची दुसरी धडपड. वा 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 सर, सुपर. हॅट्स ऑफ टू युअर थॉट्स जे तुम्ही विचार करत आहात स्टुडंटसाठी. सो सर, ओव्हर द पिरियड ऑफ टाईम सिलेबस खूप चेंजेस त्याच्यामध्ये आलेले आहेत है ना. पोर्शन बदललेलं आहे, टॉपिक्स बदलले आहेत, लोक कन्फ्युज्ड असतील कदाचित या बाबतीत. सो तुम्हाला काय वाटतं तुमच्या दृष्टिकोनातनं की कोणते टॉपिक्स आजच्या जनरेशनच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड झाले पाहिजे? नाही, प्रॉब्लेम असा आहे आमच्याकडे आमची शिक्षण पद्धतीच बदलली गेलेली नाही. आता काल सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय की न्यू एज्युकेशन पॉलिसी सक्ती करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने काल सांगितलंय. आता ते सगळं वाचलं पाहिजे. वाचल्याशिवाय कमेंट करणं हे योग्य नाही. आता ते वाचेल मी, ज्या वेळेसला माझ्या समोर येईल ते मी वाचेल. 1832 साली लॉर्ड मॅकोले यांना इंग्लंडनी त्या ठिकाणी भारतामध्ये पाठवलं. आणि पाठवल्यानंतर तो माणूस 2-3 वर्ष भारत देशामध्ये फिरला. आणि फिरल्यानंतर 1835 साली ज्या वेळेसला तो परत गेल्यानंतर तिथल्या हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये म्हणजे तिथली लोकसभा, राज्यसभा, तिकडे तो ज्या वेळेसला भाषणाला उभा राहिला त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की या भारत देशामध्ये मी उभा आडवा फिरलो, या भारत देशामध्ये मला एकही दरिद्री गरीब माणूस सापडला नाही. सगळीच्या सगळी लोक हे विचारवंत, बुद्धिमान, बलवान, बलशाली मला सगळी लोक सापडली. या देशावरती राज्य करणं सोपं नाही. कारण त्यांनी याला पाठवलं होतं की त्यावेळेसला भारत सोने की चिडी आहे आणि आजही सोने की चिडी आहे. आजही मोठं मार्केट आहे, त्यावेळेसला मोठं मार्केट होतं. हे करू शकत नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर 2च गोष्टी कराव्या लागतील. सगळ्यात पहिलं म्हणजे जातीमध्ये यांच्या भांडणं लावून द्यावं लागतील. आणि दुसरं म्हणजे जी गुरुकुल पद्धती आपल्याकडे होती की भिकाऱ्याचा मुलगाही गुरुजीकडे जाऊन शिकायचा त्यांच्या घरामध्ये आणि राजाचाही मुलगा जाऊन तिकडे जाऊन शिकायचा. समान शिक्षण दिलं जायचं. या मुलांना म्हणजे सगळं येत होतं ना. जुन्या काळातल्या लोकांना संभाजी महाराजांचं उदाहरण घ्या, किती भाषा येत होत्या, बरोबर आहे. जुन्या काळातली लोक घ्या, त्यांना इकॉनॉमिक्स कळत होतं. त्यांना जर बाण लागला, कोणी जर विषारी हत्यारांना जर अंगावरती वार केले तर वैद्यकीयचं शिक्षण त्यांना दिलं जायचं, भाषांचं शिक्षण त्यांना दिलं जायचं, त्यांना गणित, अंकगणित ह्या सगळ्या शिकवल्या जायच्या, ॲस्ट्रॉलॉजी शिकवली जायची, बरोबर आहे. प्रहर कळत नव्हते, युद्धाला गेले, आता तिथं काय गाड्याला घेऊन थोडी कोण बसणार आहे, बरोबर आहे. तर ते चांदण्यांवरनं ह्याच्यावरनं ते सगळी लोक सगळं ज्ञान होतं ना. आज आमच्याकडे तसं ज्ञान नाही ना. कानाच्या डॉक्टरला कळत नाही हार्टमध्ये काय चाललंय, हार्टवाल्याला कळत नाही पायात काय चाललंय, पायावाल्याला कळत नाही मेंदूत काय चाललंय. पायाचं ऑपरेशन करावं तर मेंदूवर काहीतरी त्याचा साईड इफेक्ट होतोय, मेंदूचं करावं तर पूर्ण अंगच गळाटून जातंय. काही ना काही चालू आहे ना. सगळ्यात पहिली प्लास्टिक सर्जरी आपल्याकडे गणपतीची झालेली, अक्षरशः अख्खं ट्रान्सप्लांट झालंय ना. आत्ताशी कुठंतरी आपण कुठं हार्ट ट्रान्सप्लांट कर, कुठं लिव्हर ट्रान्सप्लांट कर, काय फेफडेच बदल, हे आत्ताशी का आपण करायला लागलोय. ते त्यावेळेसला आपल्याकडे केलेलं आहे. पोथी पुराणांमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याकडे उल्लेख आहे, बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षणातून काढून टाकल्या. आज काय परिस्थिती आहे, आज M.Com झालेली लोक 8 आणि 10 हजार रुपये पगारावर काम करतायत. ME झालेली लोक, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग 12 आणि 13 हजार रुपयावरती काम करावं लागतंय. कितीतरी डॉक्टर असेत ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट नाहीत जात आहेत. आज कितीतरी वकील असेत 10-10 वर्ष झाले वकील होऊन एखाद्या ज्युनियरच्या हाताखाली काम करावं लागतंय. कितीतरी CA असेत की पहिल्यांदा 5 वर्ष त्यांना घरामध्ये जाऊन
दुसऱ्याच्या अंडर ज्युनियरमध्ये ज्युनियरशिपमध्ये काम करावं लागतं. आज आमची शिक्षण पद्धती लगेच मुलांना पायावरती उभं करत नाही आहे. आज कोणाच्या तरी हाताखाली काम करायचं आहे. मग आता एकतर ग्रॅज्युएशन करा, मग पोस्ट ग्रॅज्युएशन करा, मग कोणाच्या तरी हाताखाली नोकरी करा. मग आईबाप आजारी असतात, घरदार कसं चालवायचं, औषध पाणी कसं चालवायचे, लग्न करायचं कसं, त्या बायकोचे खर्च कसे उचलायचे, 100 प्रश्न आहेत ना ह्यांच्यासमोर. बरोबर. आता ज्या वेळेसला 2020 साली कुठं न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, त्यावेळेसला लॉर्ड मॅकॉलेनी सांगितलं होतं, मी जे म्हणतोय हे फक्त 20 वर्ष राबवा, तर या देशावरती आपण कायमस्वरूपी राज्य करू शकू. कधी म्हणलं होता 1835 साली, म्हणजे 1835 पासून 20 वर्ष किती झाले, 45 आणि 55, 2000 आज काय 25, तरी तेच चालू आहे. बदल आपण केलेले नाहीये, तीच पद्धती आपली सगळीच्या सगळी चालू आहे. मग आता ज्या नवीन युनिव्हर्सिटीज आलेल्या आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज किंवा काय, यांना अधिकार आहे स्वतः सिलेबस ठरवायचा. मग आता ह्या लोकांनी काय केलं की जे कंपन्यांना लागतं, म्हणजे आमच्याकडे सुद्धा PGDM असा कोर्स आहे की ह्या PGDM कोर्सला काय सिलेबस ठरवायची जबाबदारी आमच्यावरती. आम्ही ज्या ज्या कंपन्यांसोबत टाईप केले तर आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे सांगा. मग त्यांनी सांगितलं आम्हाला अशा पद्धतीचा माणूस पाहिजे. मग आम्ही त्या पद्धतीचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. कंपन्यांनी ह्यांना नोकरी द्यायला सुरुवात केली. कंपन्यांचा फायदा असा की त्यांना परत याच्यावरती खर्च करायची गरज नाही, ट्रेनिंगवरती खर्च करायची गरज नाही, कारण त्यांना आयतर रेडी प्रोडक्ट त्यांना त्याच्यामध्ये मिळायला सुरुवात झाली. आज आमच्याकडं प्रॉब्लेम असा आहे, बाजारात मागणी वेगळीच पदार्थाची आणि आपण करतोय म्हणजे मागणी वेगळ्या पिकाची, आपण पिकवतोय वेगळंच. जे बाजारामध्ये जे पीक पाहिजे ते पीक पिकवणं आपली जबाबदारी आणि ते आपण करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं आत्ताच्या स्थितीला कुठंतरी सिलेबस बदलायला लागलेले आहेत. सरकारने चांगला निर्णय 2020 साली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणून घेतला. पाहिजे त्या भाषेमध्ये आपल्याला शिक्षण घेता येणार आहे. आता इंग्लिशचं बंधन आपल्याला त्याच्यामध्ये नसणार आहे. त्याच्यामुळे जी वाड्यावस्ती तांड्यांवरची आमची पोरं आहेत हे आता चांगल्या चांगल्या पोरांना फाडून काढू शकतात, एवढी ताकद त्यांच्यात आहे. कारण कसं होतं, सगळं येतं पण इंग्लिशमध्ये बोलायचं म्हटलं की माणूस मागे येतो, नाहीतर बाकी सगळं येत असतं. ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. तुम्हाला पाहिजे ती शिक्षण घेता येणार आहे. आता तुम्ही इंजिनिअरिंग करता करता तुम्हाला मराठीचा अभ्यास करायचा तर मराठी घ्या, इंजिनिअरिंग करता करता तुम्हाला डान्स शिकायचा डान्स शिका, तुम्हाला डॉक्टरकी करता करता संगीत विशारद करायचे संगीत विशारद करा. काही तुम्हाला आता करता येणार आहे तुमचं पॅशन त्याच्यामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी. आणि त्याच्यामुळं फार चांगला निर्णय आहे. जी काय सध्याची एज्युकेशनची जी पद्धती आहे ही जरी फास्ट चेंज होत नसली तर मुलांना आमचं एकच सांगणं आहे की तुमच्या आजूबाजूला हजारो छोट्या मोठ्या क्लासेस इन्स्टिट्यूट उभे झालेले आहेत. तिथे जे छोटे मोठे कोर्सेस चालतात ते कोर्सेस घ्या. 3 महिन्याचे 4 महिन्याचे 6 महिन्याचे कोर्सेस करा. तुम्ही कुठेही असाल तुमच्या घराच्या आजूबाजूला छोटे मोठे कोर्सेस असतात क्लासेस, ते करा. ज्ञान जेवढे घेता येईल तेवढं घ्या, जेणेकरून नोकरी लागताना आपल्याकडे ह्याच्यासोबत काहीतरी सर्टिफिकेट कोर्स आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये दाखवता येते. वाव 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 वाव. आणि खरोखरच मजा आली सर. व्ह्युअर्सला मला सांगू द्या की सरांनी देखील भरपूर सारे डिग्रीज घेतलेले आहेत. सर किती 6-7 डिग्रीजच्या नाही, मी जवळपास आता 10+ डिग्री झालेल्या आहेत. थोडं सांगू शकाल व्ह्युअर्स? माझं MBA झालेलं आहे. म्हणजे MBAच्या आधी मी BCom केलेलं होतं, मग मी MBA केलं, त्याच्यानंतर मग मी LLM केलेलं आहे कॉर्पोरेट लॉमध्ये. त्याच्यानंतर माझं DTL झालेलं आहे, म्हणजे टॅक्सेशन लॉ, लेबर लॉ, डिप्लोमा इन लेबर लॉ झालेलं आहे, म्हणजे त्याला DLLLW म्हटलं जातं. ते मी सिंहगड कॉलेजमधून, सिंहगड लॉ कॉलेज तिथून मी केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्युमन राईट्सचा डिप्लोमा आहे, कॉर्पोरेट लॉचा डिप्लोमा आहे, आर्बिट्रेशन आणि मीडिएशन लॉचा डिप्लोमा आहे आणि कॉर्पोरेट लॉचा डिप्लोमा आहे. हे सगळे मी ILS लॉ कॉलेजमधून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केले. आणि आता मी PhD हे आता माझं चालू आहे. वाव वाव. सो मंडळी, पुन्हा एकदा आमच्या व्ह्युअर्सकडनं पुन्हा एकदा सर आपले खूप खूप आभार की तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला एवढं छान प्रकारे गायडन्स दिलेलं आहे. ही जर्नी ऐकून पाहून आम्हालाही खूप मोटिवेशन मिळालेलं आहे. आणि आपली जी काय नवीन पिढी आहे ती पण तुमच्याकडनं भरपूर मोटिवेशन घेईल. मी तुम्हालाही खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपला चॅनल ज्या पद्धतीने तुम्ही आता नवीन सुरुवात केलेली आहे, तुम्हालाही आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा असतील. कधी काही लागलं तरी आम्ही तुमच्या नक्कीच सोबत त्याच्यामध्ये असू. थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की फार मोठं प्लॅटफॉर्म हे निर्माण झालेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. आज तुम्हाला एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला पाहिजे आज तुम्ही या चॅनलचे मालक आहात. काय दाखवायचं कंटेंट, काय कंटेंट घेऊन जायचा, समाजामध्ये काय तुमच्या कंटेंटचा परिणाम झाला पाहिजे, हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. आणि तुमच्यासारखे अनेक चांगले चांगले मान्यवर या क्षेत्रामध्ये येऊ घातलेले आहेत आणि आलेले आहेत.
यांनाही सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर IPL मध्ये जर तुम्ही बघितलं, IPL नव्हतं तर इंडियन क्रिकेट टीममध्ये जायला किती लॉबिंग होती. बरोबर. आज IPL मुळे काय Talent ची बघा ना, कमी तिकडे पार तामिळनाडूचा माणूस तर पार काश्मीर पर्यंतचा माणूस हा इंडियन क्रिकेट टीम मध्ये खेळायला त्याच्यामध्ये सुरुवात झाली. त्याच्यामुळं हे एक फार मोठं प्लॅटफॉर्म आहे. ह्या प्लॅटफॉर्मचं पाहिजे एवढा हा एक्सपांड होऊ शकतो. बरोबर. चॅनल्स एवढी त्याला खर्च करण्याची गरज नाही. आज तुम्हाला पाहिजे तेवढा इन्कम तुम्ही युट्यूब रेव्हेन्यूच्या माध्यमातून काढू शकता. ते तुमच्या कंटेंटवर आणि मेहनतीवरती अवलंबून आहे. बरोबर. त्याच्यामुळं तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आलेला आहात त्या क्षेत्रामध्ये खरोखरच फार हातामध्ये तुमच्या ताकद आहे. ती ताकद आपण चांगल्या पद्धतीनं नक्कीच वापराल अशी आशा अपेक्षा त्या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि तुम्हाला पुनश्च एकदा मनापासून आणि तुमच्या येणाऱ्या वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू शार्दुल सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.